नाशकात सध्या खड्ड्यांमुळे जे मृत्यू झाले त्याला जबाबदार कोण याबद्दल सरकारने अद्याप काहीही भूमिका घेतलेली नाहीये। मात्र नेते आणि त्यांच्या समर्थकांमध्ये नाशिकचा पालकमंत्री कोण याची या ना त्या मार्गाने चर्चा घडत आहे किंवा घडवली जाते। कुंभमेळ्यानिमित्तच्या एका कार्यक्रमामध्ये त्या कार्यक्रमाच्या पत्रिकेत भाजपचे गिरीश महाजन यांचा उल्लेख पालकमंत्री म्हणून करण्यात आलाय। पाहूयात यावरचा एक रिपोर्ट। ऐतिहासिक बहुमतानं सरकार स्थापन होऊन 2 वर्ष होत आली आहेत, तरीही नाशिकला पालकमंत्री मिळालेला नाही। भीषण खड्ड्यांमुळे नाशिकात 5 लोकांचे जीव गेलेत। मात्र नाशिकचा अघोषित पालकमंत्री कोण यावरून नेत्यांमध्ये चढाओढ रंगल्याचं चित्र आहे। काही दिवसांपूर्वी नाशिकच्या रस्त्याची दुरवस्था थांबवायची असेल तर भुजबळांना पालकमंत्री करा म्हणून त्यांच्या समर्थकांनी बॅनर लावले होते। आता कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर एका संस्थेनं छापलेल्या पत्रिकेत भाजपच्या गिरीश महाजनांचा उल्लेख पालकमंत्री म्हणून करण्यात आलाय। मला काही कल्पना नाही, मी काही पाहिलं नाहीये, पण हे खरं आहे की पालकमंत्र्याची नाशिकची अजून नियुक्ती झालेली नाही। खरं तर नाशिकात खड्ड्यांमुळे जे जीव गेले त्याला जबाबदार कोण याबद्दल सरकारनं एकाही व्यक्तीची जबाबदारी निश्चित केलेली नाही। दुसरीकडे विकासासाठी सत्तेत गेल्याचा दावा करणाऱ्या भुजबळांनी खड्डे आणि त्यामुळे झालेल्या मृत्यूच्या प्रश्नावर ती माझी जबाबदारी नाही म्हणून हात झटकलेत। ज्या मंत्र्याला कितवा स्वातंत्र्य दिन हे विचारावं लागतं त्यांचा स्वातंत्र्याशी काय संबंध आहे? चंपतराय ना नाशिकचे, काय यांचं नाव? हां, चंपतरायच आहेत ते। यासाठीच अंधभक्त आहे तो। डॉक्टर वकील जर अंधभक्त व्हायला लागले तर पेशंट आणि क्लायंट मरून जातील। नाशिकचे चंपतराय कोण आहेत हे सांगण्याच्या भानगडीत पडण्यापेक्षा जनाब संजय राऊत उभाटा गट संपवण्याची सुपारी घेणारे संपतराव राऊत म्हणजे संजय राऊत आहेत। तुम्ही उभाटा गटाला कायमचं संपवण्याची सुपारी घेतली, उभाटा गट संपून टाकूनच तुम्ही शांत बसणार आहात। त्यामुळे तुमचं नवं नामकरण हे संपतराव राऊत आहे। नाशिक महापालिकेच्या आयुक्त मनीषा खत्री म्हणतात की आम्ही नाशिकमधले 5000 खड्डे बुजवलेत आणि येत्या काही दिवसात आणखी 15000 खड्डे बुजवणार। म्हणजे नाशिकमध्ये रस्ते होते की नाहीत हा प्रश्न पडावा अशी धक्कादायक आकडेवारी त्यांनी दिली आहे। 5 लोकांचे मृत्यू होऊन सुद्धा नाशिकच्या आयुक्त नाशिककरांना संयम राखण्याचं आवाहन करतायत हे विशेष। स्वतःची पाठ थोपटण्यासाठी, सरकारची पाठ थोपटण्यासाठी सरकारी पैशाच्या भरोशावर ही जी उधळपट्टी आहे, ही उधळपट्टी आणि स्वतःची वाहवा करून घेण्याचा हा प्रकार आहे। मी पुन्हा एकदा सांगतो की सरकारला त्या पुस्तिकेमध्ये 2-4 पानं भ्रष्टाचारावरही छापा, म्हणजे लोकांना कळेल की तुम्ही इमानदार आहात की बेईमान आहात। जनतेच्या भावनेशी खेळण्यापेक्षा हे असले उद्योगधंदे करणं बंद केलं पाहिजे त्यांनी। ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।